तुम जे आहे ती तुमची उमेदवारी निश्चित मानली जाते. आज तुम्ही कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेताय, काय सांगाल एकंदरीत? नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार घेऊन माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं, कार्यकर्त्यांपर्यंत कामाची जी माहिती आहे ती कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवायला सुरुवात केलेली आहे. आणि आज सकाळी हवेली तालुक्यापासून सुरुवात झाली. हवेली तालुका, खेड तालुक्याचे कार्यक्रम करत आता शेवटी भोसरी विधानसभेमध्ये आलेलो आहे. आणि मोशीमध्ये जो आमचा खरं तर ठाण्या वाघ आहे, आमचे धनंजय भाऊ अलाटे, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आता वार्तालाप झालाय. आणि आता या भेटीचा जो सिलसिला आहे तो अजून सुरू आहे. उद्या निवडणुकांच्या तारीखा जाहीर होतात. अद्याप देखील शिरूरमधून महायुतीचा उमेदवार डिक्लेअर झाला नाही, त्यांना उमेदवारी मिळत नाही अशी चर्चा देखील होती. कुणाला उमेदवारी मिळत नाही? महायुतीकडून. अच्छा, मला वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर आदरणीय पवार साहेबांनी जो विश्वास दाखवला आणि गेल्या 5 वर्षात जे काही काम करू शकलो त्या कामाची ही पोचपावती आहे. आज मी सर्वत्र फिरत असताना मायबाप जनता उत्साहानं जो पाठीवर आशीर्वादाची थाप देते, कौतुकाची थाप देते, मला वाटतं ही पोचपावती. आणि त्यामुळे कदाचित उमेदवार शोधण्यासाठी महायुतीला आणखी वेळ लागत असावा. पण लोकशाही आहे, त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार तर नक्कीच समोर येणार. परंतु यामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हुरूप मात्र 100% वाढलेला. आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी या संदर्भातली भूमिका यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलेली आहे. आणि मला असं वाटतं योद्धा जेव्हा गुडघे टेकत नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचा डाव हा कायम रचला जातो. आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब हे सातत्यानं वाटचाल करतात. कालही जेव्हा नगर जिल्ह्यातला जो एक महत्वाची घटना ज्याला मानली जाते ते पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आले, त्यावेळी जयंत पाटील साहेब स्वतः उपस्थित होते. तर त्यांच्याविषयी अकारण ही शंका निर्माण करून कुठेतरी हे संशयास्पद वातावरण तयार करणं हे चुकीचं आहे. मुळात भारतीय जनता पक्षाला ही गोष्ट कळून चुकलेली की त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या अनेक खासदारांनी ही उमेदवारी नाकारली, अनेकांनी राजकीय संन्यास घेतला. इतकंच नाही तर त्यांच्या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा त्यांना घ्यावा लागला. ही एकूण परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षाची जी काही जो नारा आहे अबकी बार 400 पार, तर तो अबकी बार 400 पार नाही, अबकी बार फुसका बार आहे. हे कदाचित भारतीय जनता पक्षाला सुद्धा कळले आणि त्यामुळे विरोधकांना बदनाम करण्याचा डाव सुरू आहे. इलेक्टोरल बॉन्ड्सच्या संदर्भातला हा जो खुलासा आहे हा अत्यंत धक्कादायक ही गोष्ट वारंवार होते. आणि यासाठी मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो. जर आपण एकूण आकडेवारी बघितली तर न खाऊंगा न खाने दूंगा असं म्हणत जे सत्तेवर आले होते यामध्ये हा एक भ्रष्टाचाराचा राजमार्ग एका अर्थानं खरं तर भारतीय जनता पक्षानं खुला करून दिला होता. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असा हा प्रकार आहे. आणि यामध्ये तुम्ही अनेक कंपन्यांचे इलेक्टोरल बॉन्ड्स जे भारतीय जनता पक्षाला देण्यात आले त्यामध्ये त्या कंपन्यांवर सेंट्रल एजन्सीची एखादी कारवाई होते, त्या कारवाईची नोटीस येते, त्यानंतर इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले जातात आणि त्यानंतर त्या कारवाईचं काय होतं हेच कळत नाही. याविषयी आणखी व्यवस्थित स्पष्टता सर्वसामान्यांना समजेल अशी जर स्पष्टता आली तर सर्वसामान्यांना ही गोष्ट कळून चुकेल की इलेक्टोरल बॉन्ड्स हा एका अर्थी भ्रष्टाचाराचा राजमार्ग होता. ते सध्या आपल्या महाराष्ट्रात दाखल जाईल, त्याचा काही इफेक्ट ह्या लोकसभेला जाणवेल? 100% प्रचंड याचा परिणाम जाणवेल. आजही आपण जर सगळे राहुलजी गांधींची जी यात्रा मणिपूर पासून सुरू झाली याचा जर आपण अंदाज घेतला तर ईशान्य भारतामध्ये परिस्थिती आपल्याला झपाट्याने बदलताना दिसते. परवाची पाटण्याच्या ग्राउंडवर जी प्रचंड अतिविशाल जी सभा झाली या सभेचा जर आपण रिपोर्ट बघितला आसाममध्ये परिस्थिती बदललेली दिसते. आणि महाराष्ट्रातही ज्या पद्धतीनं खासदार राहुलजी गांधी यांच्या यात्रेचं स्वागत करण्यात आलं, नंदुरबार मध्येच याची चुणूक जी बघायला मिळाली. हे सर्वसामान्य प्रेक्षकांचं दुर्दैव आहे की जे मेनस्ट्रीम चॅनल्स आहेत त्यांच्यावर अनेक बंधनं असल्यामुळे जशा पद्धतीने इतर रॅलीज दाखवल्या जातात, तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल ही गोष्ट सांगते, इतर रॅलीज दाखवल्या जातात तशी राहुलजी गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा ही दाखवायला थोड्या मर्यादा तुम्हाला सगळ्यांना येतात. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट पोहोचते आणि लोकांमध्ये प्रचंड एक कुतूहल, प्रचंड उत्सुकता आणि आश्वासकता. म्हणजे राहुलजी गांधींनी आदिवासी बांधवांसाठी ज्या गोष्टी दिल्या, MSPच्या संदर्भातलं जे विधान केलं, जातनिहाय जनगणनेचं जर विधान केलं, या जर गोष्टी बघितल्या तर एका अर्थी इंडिया आघाडीची जी फ्युचर प्रॉमिसेस आहे ही समोर येतात आणि नक्कीच याचा परिणाम होताना दिसतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.